नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण मुलांच्या टिफिनसाठी देण्यासाठी पनीर फ्रँकीची रेसिपी पाहणार आहोत. तर त्यासाठी इथे मी सर्वप्रथम पनीर छोट्या छोट्या क्यूबमध्ये कट करून घेतलेलं आहे. तसंच हे पनीर आपण एका बाउलमध्ये घेऊन त्या पनीरवरती आपण टोमॅटो केचप, मेयोनीज, धने पावडर, जिरे पावडर, लाल तिखट, हळद, गरम मसाला तसंच चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत व हे सर्व अगदी छान असं पनीरला कोट करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकताय आता हे सर्व जिन्नस आपण पनीरला छान असे कोट करून घेतलेले आहेत. मैत्रिणींनो, आपण आता पनीरला मसाले सर्व कोट करून ठेवलेले आहेत. आता आपण पनीर फ्राय करण्यासाठी एका पॅनमध्ये तूप टाकून त्यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा टाकणार आहोत. कांदा अगदी छान असा फ्राय करून घेणार आहोत. कांदा थोडा फ्राय होत आल्यानंतर यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे. कांदा व आलं लसूण आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, कांदा आलं लसूणची पेस्ट फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण बाकी जिन्नससुद्धा टाकणार आहोत, ज्यामध्ये लाल तिखट, हळद, धणे पावडर, गरम मसाला आपण थोडं परत टाकून फ्राय करून घेणार आहोत. व कांद्यासोबत हे बाकी मिश्रण छान असं फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण मसाले कोट केलेलं पनीर यामध्ये टाकून आपण फ्राय करून घेणार आहोत. तसंच हे फ्राय होत आल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडी कसुरी मेथीसुद्धा मिक्स करायची आहे. इथे आपण चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकतोय. मैत्रिणींनो, आपण सुरुवातीला पनीरला सुद्धा आपण मीठ कोट केलेलं आहे, त्यामुळे इथे थोडं अंदाजानेच मीठ टाकायचं. व अशा रीतीने आपली फ्रँकीसाठी लागणारी पनीरची भाजी रेडी झाली आहे. मैत्रिणींनो, फ्रँकी बनवण्यासाठी इथे आपण एक पोळी घेतली आहे. त्या पोळीवरती आपण फ्रँकीसाठी लागणारी पनीरची भाजी केली आहे ती स्प्रेड करून घ्यायची आहे. व भाजी छान अशी स्प्रेड करून झाल्यानंतर यावरती आपल्याला थोडं पनीर किसून टाकायचं आहे. तुम्ही इथे काकडी, कांदा हे सुद्धा ॲड करू शकता. अशा रीतीने आपल्याला ह्या भाजीवरती पनीर किसून घ्यायचं आहे व यानंतर या पोळीचा छान असा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे. व हा बनवलेला रोल आपल्याला तुपावर किंवा बटरवरती फ्राय करून घ्यायचा आहे. एका पॅनवरती तूप किंवा बटर टाकून आपण हा
रोल छान असं फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथे मी पॅनवरती तूप टाकून रोल अगदी छान असं दोन्ही साईडनी फ्राय करून घेते. इथे आपली पनीर फ्रँकी छान अशी रेडी झालेली आहे. मुलांना तुम्ही अशा प्रकारे पनीर फ्रँकी बनवून टिफिनला देऊ शकता. आज आपण पनीर फ्रँकी केली आहे. पनीरच्या ऐवजी तुम्ही अशाच प्रकारे वेगवेगळ्या भाज्या वापरून त्याची फ्रँकी बनवून मुलांना देऊ शकता. अशा प्रकारे मुलांना दिले मुलं आवडीने नक्कीच खातील. मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा घरी ट्राय करून बघा आणि पनीर फ्रँकी कशी झाली आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर